अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल, सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा प्रत्येकाला अर्थ लक्षात येईल एवढा सोपा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ मी आधी आपल्यासमोर मांडते। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला। जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करू काय नाही हा प्रश्न पडलाय ना, तर उत्तर मी देतो म्हणतात, सांगतो तुम्हाशी काय करा, भजारे विठ्ठला, त्या भगवंताची भक्ती करा। आणि नाही जर भक्ती केली तर त्याचे दुष्परिणाम, नाहीतरी गेला जन्म वाया। नुकसान कुणाचं? आपलं, नाहीतर आपला हा जन्म वायाला जाणार। आता लोक म्हणाली महाराज जन्म वायाला घालण्यापेक्षा आम्ही भक्ती मार्गाला लागणार। संत तुकाराम महाराज म्हणतात, लागणार हा विषय जरी खरा असेल, कधी लागावं हे सुद्धा कळणं महत्त्वपूर्ण आहे। म्हणून करिता भरोवरी दुरावशी दुरी, आज भजू उद्या भजू परवा भजू असं जर भरोवरी करशील तर या भगवंतापासून दूर 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 जाशील, भवाची पुरी या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाशील। म्हणून वेळ आहे तोपर्यंत त्या भगवंताची भक्ती आपण करून घ्यायला पाहिजे। आता लोक म्हणाले महाराज जिथं एवढं ज्ञान सांगितले तिथं अजून एक सांगा, आमचा जन्म वाया न जावा यासाठी आम्ही भक्ती मार्गाला लागणार, नव्हे नव्हे लवकर लागणार। पण करायचं काय? महाराज म्हणतात, काही न लगे काहीही लागत नाही, एक भावची कारण मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो। आणि हा विषय आपल्याला पटावा यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे आणि विठोबाची शपथ घेऊन सांगतोय की भगवंताची भक्ती करण्यासाठी फक्त आणि फक्त मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो, दुसरं काहीही नाही। हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ। विठ्ठल सप्ताह माणिक महाराज रेंगी हरिभक्तपर्यंत संतोष महाराज तथा हरिभक्तपर्यंत समाधान महाराज, एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवायचे। मला वाटते महाराजांची आपली भेट झालेली, हा टाकलेला झालेली आहे। हरिभक्तपर्यंत संतोष महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे। अगदी गोड आताच महाराजांसोबत त्यांनी सुद्धा चाल म्हटलेली आहे। महाराजांचा सुद्धा आवाज गोड आहे। जेवढे काही वारकरी मंडळी उपस्थित आहेत, चोपदार बाबा झालं, विनेकरी बाबा झालं, जेवढे काही गायनाचार्य आहेत, ही जी छोटी छोटी मुलं आहेत ना, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या। सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तपर्यंत विश्वजित महाराज रेगावकर, एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। तथा त्यांना साथ देणारे सुंदर असे तबला वादक हरिभक्तपर्यंत गोविंद महाराज, महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे। बघा मी नेहमी सांगते, एकट्याचं एकट्यानं वाजवणं वेगळं, परंतु सोबत सोलो वादन करणं हे वेगळं। कारण त्यांच्या माइंडमध्ये काय त्यांना माहीत नाही, त्यांच्या माइंडमध्ये काय चालू आहे ते त्यांना माहीत नाही। पण एकमेकांकडे नजर न हाता लक्ष ठेवून सुंदर अशा प्रकारे जो बोल त्यांनी वाजवलाय तोच बोल यांचा सुद्धा वाजता। एकदा जोरदार दोघांच्या जुगलबंदीसाठी टाळ्या वाजवायच्या। अगदी सुंदर असं
तथा ज्यांनी आम्हाला इथं वारंवार फोन केला होता आमचे व्यंकटदादा पाटील, एकदा त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. अध्यक्ष ज्यांच्या घरी आम्ही जेवण केले, महत्त्वाचं म्हणजे व्यंकटदादांच्या घरी मला त्या आमच्या आजीचा स्वभाव फार जास्त आवडला. गोड असा स्वभाव त्यांच्या परिवाराचा सुद्धा आहे. आणि व्यंकटदादांनी सांगितले, ताई इथं एकटाच व्यक्ती कुणी मिळून सप्ताह करत नाही, म्हणून एकट्याचंच नाव कुणाचंही घ्यायचं नाही, कारण आमचं गाव आहे, आमच्या गावातील सर्व युवा वर्ग मिळून हा सुंदर असा सप्ताह पार पाडतात, म्हणून सर्व युवा वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि लाभलेली गोड अशी साऊंड सिस्टीम, एकदा ऑपरेटर दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचे. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या वेळ न करता कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल बघा, जास्त विलंब न करता आपण आपल्या कीर्तनरूपी सेवेकडे जाऊयात. परंतु सर्वांना माझी एक विनंती आहे, सर्वांनी बघा कीर्तनरूपी सेवा श्रवण करताना काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करायचे. पहिला विषय म्हणजे मी जे जे काही प्रश्न तुम्हाला विचारेल त्या प्रश्नाचं हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे, माना हलवायच्या नाही, कारण माना हलवण्याचं काम हे कुणाचं असतं? नंदी बैलाचं. आपण मनुष्य म्हणून असं माना हलवायच्या नाही, हो नाही मध्ये उत्तर द्यायचे. दुसरा विषय म्हणजे महिला वर्ग, तुम्हाला स्पेशली माझी विनंती आहे, असं तोंडावर 12 वाजून माझ्याकडे बघायचं नाही, थोडं चेहऱ्यावर आनंद ठेवा. ते म्हणतात ना, फोडीली गौरी तैसा दिसे तोंडावरी, असं बसून काही फायदा आहे का? मी का तुमची सासूबाई आहे का? नाही, एवढं रागानं पाण्याचा काही विषय नाही. मग थोडंसं आनंद चेहऱ्यावर ठेवायचा आणि कीर्तनरूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल, सर्वांनी टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, हो किंवा नाही मध्ये मला माझ्या प्रश्नाची उत्तरं देत चालायची, चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तनरूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल बघा, अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण जाऊयात. जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीकडे एक कॉमन प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या मुखातून आपण ऐकलंय, संत असो, संत साहित्य असो, ग्रंथ असो, कथाकार असो, कीर्तनकार असो, प्रत्येक जण एकच सांगताना दिसतं, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. पण मनुष्याचा एकच प्रश्न आहे की अरे बाबा, भक्ती करावं तर संसार कुणी करायचा, आणि संसार करावं तर भक्ती कुणी करायची. मग आपला कॉमन प्रश्न कोणता? भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सर्व लोकांना पडतो तेव्हा महाराज म्हणतात, याचं उत्तम असं उत्तर तुम्हाला मी देतो. काय कराय? अभंगाचं प्रथम चरण सांगतो तुम्हासी Bye.
अभंगासाठी जोरदार टाळ्या. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. नाही जर विठ्ठलाला भगवंताला भजलं तर काय होणार, नाही तरी गेला जन्म वाया. आता बघा, लोक म्हणाले महाराज पुन्हा त्याच प्रश्नावर आणून सोडले. आमचा प्रश्न होता भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. पुन्हा तुम्ही तेच सांगितले की भजारे विठ्ठला म्हणजे भक्ती मार्गालाच लागायचं आहे. मग भक्तीच मार्गाला लागलं तर संसार कुणी करायचा. हा संसार तुमच्यासारखा आम्हाला सगळा संसार सोडून भंडारा डोंगरावर टाळकुटत बसणं होणार नाही. मग तेव्हा महाराज म्हणतात की भक्तीसाठी संसार सोडा हा विषय कुणीही केलेला नाही. अहो या कलियुगामध्ये भक्ती किती सोपी आहे. आपण श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकत आहोत. श्रीमद भागवत महापुराणमध्ये भागवत महात्म्यामध्ये एक कथा येते. जेव्हा नारद महर्षींना भक्तीने प्रश्न विचारला की हे नारदजी, जेव्हा परीक्षित राजांनी कलियुगाला मारण्यासाठी आपला धनुष्य समोर घेतला होता, मग का त्या कलियुगाला जिवंत सोडलं. आज जर कलियुगाला जिवंत सोडलं नसतं तर माझी अशी दशा झाली नसती. तेव्हा भक्तीला नारदजी सांगतात, मी कलियुगाला परीक्षित राजांनी कलियुगाला जिवंत सोडलं याचं एक कारण आहे. कलियुगामध्ये लाख अवगुण असतील पण एक चांगला गुण आहे. कोणता. यत्फल नासी तपसा ना योगे ना समाधेना तत्फल लवेल सम्यक लोकेशव कीर्तनात. अहो जी फळ बाकीच्या युगांमध्ये नास्ती तपसा तपस्या योग समाधी कशानेही मिळत नव्हतं, ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणाने मिळतं. म्हणून म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन, फक्त आणि फक्त नामस्मरण करा. बरं, हे झालं शास्त्र. भागवत कथा झाल्याच्या नंतर आपण सर्वजण मिळून एका श्लोकाचा वारंवार उच्चार करतो. कोणता. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम. याचा अर्थ काय. असं पापच या पृथ्वी तलावर नाही ज्याचा नाश हे नामस्मरणानं होणार नाही. सर्व पाप, असं पापच नाही ज्याचा नाश होणार नाही. सर्व पाप प्रनाशनम, सर्व पापाचा नाश करणार जर कुणी असेल तर नाम. पुन्हा संत पुढं आले आणि सांगितले हे नाम किती सोपं आहे. पहिला विषय, भक्तीसाठी संसार सोडायची गरज नाही, फक्त नामस्मरण करा. दुसरा विषय, सोपं किती आहे हो. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम आयशी सांगा. बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घ्या, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काहीही कवडीचं श्रम आपल्याला लागत नाही. मिळून सर्वजण बोला बरं, जय श्रीराम. एक घास तरी चिरला का नाही. एवढी सोपी भक्ती त्यांनी सांगितलेली आहे. पण तरी सुद्धा संत मानतात ह्याची थोर भक्ती, ही भक्ती थोर आहे. आवडते देवा, भगवंतालाही आवडते, पण आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. का. कारण हा डोक्यामधील संसार आपल्याला त्या भक्तीच्या मार्गाला जाऊ देणार नाही. कारण तुम्ही बघा ना, मी आताच म्हटलंय सगळ्यात सोपी भक्ती नामस्मरण. एवढी सोपी आहे, बसल्या ठिकाणी नामस्मरण करा. शास्त्र सुद्धा तेच सांगतं, जे योग तपस्या कशाने फळ मिळत नव्हतं ते नामस्मरणानं मिळतं. पुन्हा माऊली ज्ञानोबा आहे, आपण 7 दिवसामध्ये हरिपाठ रोज करतोय. बरं, या हरिपाठाचा अर्थ काय कधी आपण लक्षात घेतला का. चहुवेदी जाणं सही शास्त्र कारण, 18 पुराण हरिशी गाती, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, या सर्वांचं सारखं आहे. एक हरिनाम, एवढी ताकद या नामामध्ये आहे. पुढं म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सगळ्या तीर्थाकडे फिरतोय पण भगवंताच्या नामामध्ये चित्त नसेल तर काही सगळं व्यर्थ आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग आवडे देवाशी तो एका प्रकार. काय. नामाचा उच्चार, रात्रंदिवस नामाचा उच्चार करा. हाच भक्तीचा प्रकार भगवंताला आवडतो. पण आपण करतोय का नाही. पुरुष वर्ग, आपण 10-12 जण एका ठिकाणी बसलोय, आपल्या कधी देवाच्या नावाच्या त्या 10 ग्रुपमध्ये चर्चा चालतात का. अजिबात नाही. आपल्या चर्चा, कुणी शेत घेतलं, कुणी शेतामध्ये काय लावलं, कुणी ट्रॅक्टर घेतलं, कुणी काय केलं, या व्यर्थ चर्चा राहतात. कधीच देवाच्या नावाच्या करणार नाही. बरं, महिला वर्ग, नामस्मरण एवढं सोपं आहे. आपण 10-12 जणी एका ठिकाणी बसलोय, आपल्या कधी देवाच्या नामाच्या चर्चा चालतात का. बोला ना, चालतात का. आपल्या चर्चा कोणत्या चालतात. 10-12 जणी महिला एका ठिकाणी बसल्या म्हणजे समजायचं कुणाचं तरी वाटुळं नक्की आहे का. कारण आपल्या कामाच्या चर्चा असतात का. कधीतरी आपण या गोष्टीवर चर्चा केली का. हो ग, फलाण्याची शेजारची मुलगी आहे, मुलगा आहे, शिक्षण भरपूर घेतले, परंतु पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नाही. चला बरं, गाव पातळीवर सर्वजण मिळून चर्चा करू, वर्गणी निर्माण करू आणि त्यांनी स्वतः त्यांच्या पैशानं शिकणं होत नाही तर काय झालं, आपण स्वतः वर्गणी जमा करून त्यांना शिकवू. कारण एका गावातील एका मुलाचा, एका मुलीचा विकास म्हणजे अख्ख्या गावातील समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीवर कधी आपल्या चर्चा रंगतील का नाही. समाज पुढे जाईल याच्यावर चर्चा कधीच रंगणार नाही. आपल्या चर्चेचे विषय काय असतात. हळूच एकमेकांच्या कानामध्ये, गावामध्ये काय झालं तुला माहित आहे का नाही. हसले म्हणजे दाल में कुछ काला. बरोबर ना. समोरची लगेच बोलते, काय झालं बाई, माझं लक्षच नव्हतं.
आणि पुढची सांगते जास्त विचारपूस करू नको. तिच्या पुढची म्हणते काय झालं तुला सांगू का? काय? अगं तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू? काय झालं? अगं शेजाऱ्याची पोरगी गेले के बाळ. तिसरी तिथं एंट्री मारते आणि लगेच विचारते गेली का? जाऊ दे, मला आधीच डाऊट होता ते जाणार, पण मला दोघावर डाऊट होता. कोणासोबत गेली ती आधीच सांग. आणि तिच्या पुढची तिला सांगते जास्त विचारपूस करू नको. खाऊ तुझं लक्ष जेव्हा लोकांच्या लेकराकडे होतं तेव्हा तुझाच पोरगा तुझ्या शेजाऱ्याची घेऊन पळून गेला. सांगण्याचं तात्पर्य आपलं लक्ष लोकांच्या घरात, लोकांचं लक्ष आपल्या दारात. म्हणून आता तुम्ही म्हणत असाल ताई तुम्ही अभंगावर कीर्तन करताय, अभंग कुठे गेला, विनोद घातला. मी माझ्या अभंगाला आणि असलेल्या उत्तराशिवाय बोलणार नाही. संतांनी सांगितले बसल्या ठिकाणी नामस्मरण करा, परंतु आपण काय करतोय? संत म्हणतात तुका म्हणे आईशी थोरा हानी केली करिता टवाळी जन्म गेला. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वायाला घालतोय. 2 दिवस देवाचं नाव घेतोय, 2 उपवास करतो आणि आपल्याला वाटतं देवाने येऊन मला दर्शन द्यावं. संत म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. पुन्हा अनंत वाचळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे. एखादा व्यक्ती आहे उपवास वापस करतो पण मनातून व्यर्थ कुणाची निंदा करत असेल, कुणाबद्दल वाईट बरळत असेल तर भगवंत त्याला पावणार नाही. म्हणून याच्या घरात त्याचा मुलगा काय करतोय, त्याच्या घरात त्याची मुलगी काय करते, याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपला मुलगा आपली मुलगी काय करते याच्याकडे लक्ष ठेवा. तुमची लेकरं कधीच वाईट वळणावर जाणार नाही. लोकांच्या मुलाबाळाकडे लक्ष ठेवून काय फायदा आहे महाराज? आपण आपल्या मुलीकडे लक्ष ठेवा. आपली मुलगी घरात काय करते, आपला मुलगा घरात काय करते, हेच आपल्या कामीचं सुद्धा आहे. म्हणून महाराज म्हणतात एवढं सोपे हो नामस्मरण, पण तू का म्हणे सोपे आहे? शहाणा तो धनी, जो शहाण आहे तोच इथं घेऊ शकतो. म्हणून महाराज सांगतात सांगतो तुम्हाशी भाजारे विठ्ठला, तुम्ही काय करा त्या भगवंताची भक्ती करा. एवढी सोपी आहे. काही घर सोडायची गरज नाही, काही सोडायची गरज नाही, हा संसार सुद्धा सोडायची गरज नाही. आता या संसारामध्ये संसार चालवायचा असेल तर सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट कोणती लागते हो? हल्लीच्या काळामध्ये आपण किती म्हणा किती नाही म्हणा, सगळ्यात संसार पुढे ढकलायचा म्हणतात तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची. एक जुनं गाणं होतं कोणतं, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. पैशाशिवाय इथं कोणतंही काम होत नाही. बरं पैसा एवढा महत्वपूर्ण आहे, मिलता है उसी को वोट, दिखाए जो वोटर को नोट, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. इथं प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय चालत नाही. मग हा पैसा कमावू नका असं संतांनी सांगितले का? अजिबात नाही. संत म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार, चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. बघा 1 लाख रुपये आपण कमावले ना, त्या 1 लाखापैकी 99,000 रुपये पुढच्या पिढीसाठी ठेवा, पण त्यातील 1,000 रुपये तरी आपण समाज कार्यासाठी लावले पाहिजे. 99,000 म्हणजे पुढच्या पिढीची इन्व्हेस्टमेंट आणि ते 1,000 समाज कार्याला लावले म्हणजे पुण्य कमावून आपल्या वरच्या आपल्या पुढच्या जीवनाची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. बघा आपण कधी पण ऐकलं असेल, अरे इथला पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही, इथला पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही, पण संत म्हणतात इथला घेऊन जाऊ शकतो, पण एक कार्य करावं लागेल. काय? जसं इकडे युवा वर्ग मला सांगा, तुमच्याकडे 1 लाख रुपये, तुम्ही आहे अमेरिकेमध्ये, तुमच्याकडे भारतीय 1 लाख रुपये, हे इथले 1 लाख रुपये आपल्याला अमेरिकेमध्ये कामी येतील का? नाही का? कारण तिथं काय चालतं? डॉलर. तिथली करन्सी काय आहे? डॉलर तिथली करन्सी आहे. मग आपल्याला आपला भारतातला 1 रुपया जर अमेरिकेमध्ये चालवायचा असेल तर काय करावं लागेल? फर्स्ट वी हॅव टू चेंज अवर करन्सी. आपल्याला आपली करन्सी आपल्याला बदलावी लागेल, चलन बदलावं लागेल. जे रुपयामध्ये तिला डॉलरमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर आपण आपला इथला रुपया अमेरिकेमध्ये सुद्धा खर्च करू शकतो. जसं वेगवेगळ्या देशाचं वेगवेगळं चलन आहे. जसं अमेरिकेचं डॉलर आहे, कुण्या देशाचं येन आहे, कुणाचं युरोज आहे, आपल्या भारत देशाचं रुपये आहे. तसं वरचं सुद्धा चलन वेगळे, वरचं चलन पुण्य नावाचे. मग आपल्याला आपला इथला जर रुपया वर घेऊन जायचं असेल तर याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? पुण्यामध्ये बदलावं लागेल. आणि हे पुण्य कशाने मिळते? काहीही नाही, फक्त तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्याला घास द्या, थकलाय त्याला साथ द्या, दमलाय त्याला हात द्या. जीवनामध्ये कधीच कशा कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि समाजामध्ये राहतोय तर मिळून मिसळून खा, कमवा, पण इमानदारीनं कमवा आणि कमावलेल्यातला काहीतरी हिस्सा समाज सेवेसाठी आपण लावता आला पाहिजे. जसं
ते म्हणतात ना, आपण आपलं कमावून जर किती जरी खाल्लं तरी संत म्हणतात इमानदारीनं कमवा, इमानदारीनं खा. कारण वाटून खाणाऱ्याचं कधीच पोट रिकामं राहत नाही. आणि आयुष्यात कुणाचंही लुबाडून खाणाऱ्याचं आयुष्यभर जरी लुबाडून खाल्लं तरी त्याचं पोट आयुष्यात कधीच भरणार नाही. मग कमवा, पण इमानदारीनं कमवायला सांगितलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आता तुम्हाला सांगतोय, तुम्ही काय करा. भक्ती सोपी आहे. पहिला विषय, संसार सोडायची गरज नाही. दुसरा विषय, बसल्या ठिकाणी त्या देवाचं नाम घ्या. कलियुगामध्ये तर सगळ्यात सोपी, फक्त नामस्मरण करायचंय. जितका वेळ भेटला 24 तास तुमची काम करा. आता संत सावतामाळी काय करायचे, त्यांनी शेतामध्ये काम करायचे. कांदा मुळा भाजी आवकी विठाबाई माझी. अहो, जे शेतामध्ये मी लावले ते सगळं कांदा मुळा भाजी काय आहे, माझी विठाईबाई आहे. त्यांनाच मी देव मानतो आणि तेच मी कार्य सुद्धा करत आहो. बघा, भक्तीचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. एखादा दूध उत्पादक शेतकरी आहे, तो जर गायीची सेवा, फक्त ती गाय मला दूध देते आणि मी ते दूध विकतो, मला त्याच्यावरून पैसा मिळतो, या उद्देशानं जर करत असेल तर हा झाला त्याचा स्वार्थ. पण तो दूध उत्पादक शेतकरी जर म्हणत असेल की मी माझ्या कामासोबत मी माझ्या गायीलाच माझा भगवंत मानलेला आहे, मी तिची सेवा करता करता माझा व्यवसाय सुद्धा करतो, तर ही झाली त्याची भक्ती. मग जे कार्य करताय तिथं भगवंताच्या ठिकाणी इमानदारीवालं, बरं का. नाही तर एखादं म्हणत असेल मी नॉनव्हेज विकतोय, आपा कोंबडन देवा म्हणून विकवत, असं जमणार नाही. इमानदारीची कामं, सात्विक कर्म सांगितलेले आहेत. आणि पुढं महाराज म्हणतात, अहो, ज्या संसारासाठी तुम्ही भगवंताला भजत नाही, तो संसार मुळात एवढा सुखमय आहे का नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा संसार कसा आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. इथं लग्न कुणा कुणाचं हात वर करा बरं. बाबा, हे सगळे बालब्रह्मचारी आहे का? इकडे लग्नाला दुसरा शब्द आहे का काही? हिमालयातून आले का? लग्न कळालं नाही का? विवाह, मॅरेज, शादी कुणाचं झालं नाही का? बरं, हात वर करणं गेले, भांगात कुंकू दिसायले, ते मॅनावचं लावलंय का? बरं, इथं लग्न झालेले आपण बराचसा वर्ग आहे. इथं लग्न करून आपण सुखी आहे का? नाही. बरं, बिना लग्नाचे तरी सुखी आहे का? नाही. प्रश्न कसा झालाय, महाराज संत म्हणतात, राजा दुखिया प्रजा दुखी. अरे जो देखे सो. पण इथं कसं झालंय, ज्यांचं लग्न झालं त्यांना वाटते बिना लग्नाचा मी सुखी होतो, आणि ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना वाटतं माझं कधी होते. ती रोज देवाकडे प्रार्थना करायली, काय यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा तरी येऊ दे देवा, साज बायकोच्या उखाण्यामध्ये माझं नाव. ती रोज देवाकडे प्रार्थना करायली, माझं कधी होते. ज्यांचं झालं ती लोक काय म्हणतात, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ. ज्यांचं झालं त्यांना वाटतं उग केलं का काय, ज्यांचं नाही झालं त्यांना वाटते माझं कधी होते. म्हणजे इथं दोन्ही वर्ग सुखी नाही. कारण संत म्हणतात, हा संसार कसा आहे, अरे संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अरे संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला नकार अन दुखाला होकार. या संसारामध्ये संत म्हणतात कधी सुख मिळू शकत नाही. मग या संसारातील लोकांना सुखी करणं एवढं अवघड आहे की संसारात सुख आपल्याला मिळू शकत नाही. तुम्ही बघा ना, एक लग्न आपण एवढ्या धूमधामने करतो, कशासाठी? येणारी पाहुणे मंडळी सुखी झाली पाहिजे यासाठी. याला सुख झालं पाहिजे, त्याला सुख झालं पाहिजे, यानं पाहिलं पाहिजे, त्यानं पाहिलं पाहिजे, याला आनंद झाला पाहिजे, त्याला आनंद झाला पाहिजे. पण तुम्हाला सांगू, या संसारामध्ये आपण एवढे एफर्ट्स लावतो की एक लग्न असताना बघा, माता पिता या दोघांशिवाय दुसरं लग्नाशी कुणालाही काही घेणं देणं नाही. सर्वजण येतात, आपापले विचार घेऊन येतात. तुम्ही बघा ना, आता एखादं लग्न लागत आहे, लग्नामध्ये नवरी नवरदेव समोर उभे असतात, साईडला संच असतं, संचवाले गाणे म्हणतात, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. पंडित जी म्हणतात, महबूब को जल्दी लेके आजा, मुहूर्त निकला जा रहा है. त्यांना मुहूर्त काढून लवकर निघायचं असतं. पुन्हा त्यांनी म्हणतात, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. खाली बसलेली पब्लिक काय म्हणते,
मेहबूब को जल्दी ले जा सुबह से कुछ नहीं खाया है. त्यांना खाण्याचं पडलेलं आहे. पुढं पार्लरवाली तो पुन्हा एक गाणं म्हणतो, ओ लाली फूल की मेहंदी लगाइन गोरे हाथों पे, उतरा ये घटा काजल लगाइन गोरे गालों पे. एवढ्यामध्ये पार्लरवाली म्हणते, कहाँ लगाओ ये काजल, पुरा मेकअप थोप दिया तेरे गालों पे. जागा राहिलेली नाही. ज्याचं त्याला पडलेलं आहे. कधी हे होतं, कधी मला पेमेंट मिळतं, कधी मी निघतो. पण तुम्हाला सांगू, जे गरीब असतात ना, ज्यांना लग्नाचं स्पेशल इन्व्हिटेशन आपण देत नाही, ज्यांना कशाचं काही आपण सत्कार सुद्धा करत नाही, मुळात खऱ्या आपल्या लग्नासाठी संकट सहन करून ती गरीब लोकच आपल्या लग्नासाठी आलेली असतात. पण मनुष्याला आपलं कोण आणि लोकाचं कोण हे काही कळालेलं नाही. तुम्ही कधी लक्षात घ्या, ज्या लोकांना गरीब समजून, लक्षात घ्या बरं का, ज्या व्यक्तींना गरीब समजून आपण कधी कोणत्या गोष्टीची पत्रिका लवकर देत नाही, इन्व्हिटेशन लवकर देत नाही, तीच लोक आपल्या अंत्यविधीला सगळ्यात आधी आपल्या अंत्यविधीमध्ये हजर असतात. बाकीची VIP लोक फक्त घडी पाहतात, कधी जायचं याच्याकडे लक्ष ठेवतात. आणि म्हणून आपलं कोण आणि परक कोण हे अजून तरी लोकांना कळालेलं नाही. म्हणून महाराज म्हणतात, जेवढी मेहनत आपण या संसारातील लोकांना खुश करण्यासाठी करतोय, त्यापैकी कोरभर जरी भाग आपण भगवंताला खुश करण्यासाठी केला ना, तर भगवंत स्वतः आपल्याला दर्शन देऊ शकतात. म्हणून संत म्हणतात, इथं संसार सोडायचा विषय नाही, पण ज्या संसारासाठी तुम्ही भगवंताला सोडताय तो संसार मुळात तुमचा आहे का नाही. संत काय म्हणतात, अहो काल आला जवळी, काल आला जवळी ग्रासावया, नको नको रे मना गुंतू माया जाळ रे म्हणा. काळाची एवढी पडेल वाजेवा, तेव्हा कुणीही आपल्याला सोडवायला येणार नाही. मग जास्त मायाजाळ गुंतत बसू नको, कारण तू जरी गुंतत बसला यात नुकसान कुणाचं. त्याने म्हणतात, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, अरे मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. अरे घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोच टाई टाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका, अरे मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. संत म्हणतात, किती जरी घरदार म्हटलं तरी मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. कुणीच म्हणणार नाही, मेलेला व्यक्ती फार माझ्या जवळचा होता, त्याची माती माझ्या घराजवळ करा किंवा त्याचं सरण माझ्या घराजवळ फुगा, कुणी म्हणणार नाही. म्हणून किती जरी म्हटलं मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेरच राहणार आहे. पुढं एक स्पेशल चरण संतांनी पुरुष वर्ग तुमच्यासाठी रचले बरं का, कारण महिला वर्गांचं भक्तीमध्ये प्रमाण थोडं जास्त आहे, पुरुष वर्गांचं भक्तीमध्ये प्रमाण फार कमी आहे. कारण पुरुष वर्गाच्या डोक्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्टी कोणत्या चालतात, सर्वांनी बसल्या ठिकाणी टाळी वाजवायची. पुरुष वर्गांच्या डोक्यातील प्रश्न कोणते, माझा पैसा, माझं घर, माझं दार, माझं वावर, माझी पावर, माझी बायको, माझे लेकर, माझा नातू, माझा पंतू, माझे घर, माझा संसार, या सगळ्यांमध्ये गुंतून पडलेलो आहोत. संत काय म्हणतात, किती जरी म्हटलं तरी सुद्धा काय, तू म्हणशील बायको पोर मी तुझ्या मागची चोर, तू म्हणशील बायको पोर मी तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावर मी खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. नशिबाला कारण कसटाय काय, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी.
तू किती जरी तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारं, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर कुणीही म्हणणार नाही. आज जे आपण म्हणतोय ना, ज्या संसारासाठी नको, माझा मुलगा आहे त्याच्यासाठी मी देवदेव करत नाही, माझा पती आहे त्याच्यामुळं मी देवदेव करत नाही, माझा मुलगा आहे त्याच्यामुळं मी देवदेव करत नाही. तुम्ही बघा महिला वर्ग, मला सांगा, एखादी महिला तिचा मृत्यू झाला, मरता क्षणी तिच्या गळ्यात जर 1-1.5 तोळ्याचा जर हार असेल सोन्याचा, मेल्याचं फार दुःख आहे, पण त्या दुःखामध्ये सुद्धा त्या सोन्याचा हार काढून घेतात का? त्या सोन्याच्या हारासोबत आपल्याला पाठवतात? सोन्याचा हार काढून घेतात. म्हणून म्हणतात मेल्याच्या नंतर गळ्यातील सोन्याचा हार काढून घेतात, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर कुणीही काढून घेणार नाही. म्हणून सोन्यापेक्षा महत्त्व जर कशाला तर असेल तर गळ्यातील तुळशीच्या माळाला आहे. म्हणून महाराज म्हणतात, एक मागे एक कुणीतरी डायलॉग बोलवता, फार सुंदर होता. काय करतात तुमच्या तोळं तोळं सोन्याला? अरे काय करतात तुमच्या तोळं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील या तुळशीच्या माळाला. म्हणून प्रत्येकाने, याचा अर्थ हे नाही की तुम्ही सोनं घ्यायचंच नाही, विषय फक्त एवढा की सोनं घाला, पण आधी गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करता आली पाहिजे. कारण संत म्हणतात काय, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडे देवाशी तो एका प्रकार. काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. आवडे देवाशी तो एका प्रकार, आवडे देवाशी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस करा. अजून काय? गळ्यामध्ये तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. म्हणून महाराज म्हणतात, पहिला विषय सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, भगवंताला भजण्यासाठी संसार सोडायची गरज नाही. आणि जे संसार आपण करतोय, मुळात त्या संसारातला आपलं कोण आहे? जोपर्यंत या शरीरात प्राण आहे, जोपर्यंत या शरीरात राम आहे, तोपर्यंत सर्व आपलं. नाही तर नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, तुझे न भेरे कोणी, आणतीलच अशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून संत म्हणतात, इथं पैसा कमवा, संसारात राहा, सगळं करा, पण शेवटच्या अंत्यकाळी आपल्या सोबत कुणीही येणार नाही. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी प्रत्येकाने भजन भगवंताचं करायला पाहिजे. भक्ती मार्गाला सोड
संसारात राहा, आपलं काम करा, पण करा हरिभक्ती. कशासाठी? परलोका येईल कामा. जेव्हा आपला अंत्यकाळ येईल तेव्हा भगवंताशिवाय आपलं कुणीही राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. कारण हे भगवंताला भजण्यासाठी संसार सोडायची गरज नाही. आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज, पहिला विषय संसार सोडायची गरज नाही, दुसरा एवढी सोपी आहे की बसल्या ठिकाणी भगवंत मिळून जाते, आम्ही भक्ती करायला मोकळे, आजपासून आम्ही भक्ती मार्गाला आम्ही लागणार. पण महाराज म्हणतात अहो लागणार, पण कोणती गोष्ट कधी करावी हे कळणं महत्वाचं आहे. पुरुष वर्ग, एखादी बाईक घेऊन तुम्ही जात आहे, समोर एक खड्डा आहे, फुल स्पीडनं जात आहे, खड्ड्यामध्ये पडल्याच्या नंतर ब्रेक मारून फायदा आहे का? नाही. मग ब्रेक मारण्याचा फायदा कधी आहे? खड्ड्यामध्ये पडण्याच्या आधी. मग कोणती गोष्ट कधी करावी हे कळणं महत्वाचं आहे. बघा एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक व्यक्ती होता, त्याने आपल्या गुरुजींना घरी बोलवलं. भर उन्हाळ्याचा दिवस, खूप ऊन तपलेलं आहे, गरमी खूप जास्त होत आहे, आणि त्या व्यक्तीने समजा त्यांचं इथं घर आणि समोरच्या गेटपासून गाडीमधून गुरुजी त्याचे उतरले. आता गुरुजी जिथून येत आहेत तिथून पूर्ण फुलाचं अंतरून टाकून त्यांनी ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या व्यंकट भयांच्या घरी गेलो होतो, त्यांनी सुद्धा जिथून आम्ही उतरलो तिथून सुंदर असं फुलाचं अंतरून टाकून ठेवलं होतं. त्याच प्रकारे पूर्ण फुलाचं अंतरून टाकून ठेवले. त्या फुलाच्या अंतरणावर त्यांचे गुरुजी आले. समोर या व्यक्तीला वाटलं गुरुजींना गरमी होऊ नये यासाठी काय करावं. बर्फाच्या लाद्या घेतल्या, त्या मेनका कापडमध्ये टाकल्या पॉलिथिनमध्ये आणि बेडवर ठेवल्या. आता बेडवर गादी टाकली आणि त्या गादीवर जेव्हा गुरुजी बसले, गुरुजींना थंडगार. गुरुजी म्हणाले वाह क्या बात. अर्धी खुशी तिथंच झाली. पुन्हा या भक्ताने काय केले, शिष्याने कूलर लावलं. कूलरच्या पाण्यामध्ये पाण्यासोबत आईस क्यूब टाकले, बर्फाचे तुकडे. इकडून थंड, खालून थंड, वरून थंड. वा वा. भर उन्हाळ्यामध्ये एवढं थंडाई म्हटल्यानंतर एवढा आनंद त्या गुरुजीला झाला. एवढी तू माझी सेवा केली, त्याने म्हणून एक कमंडलू त्यांना गिफ्टमध्ये दिला. हे कमंडलू तुला घे. कल्पना करा, त्या कमंडलू साधारण कमंडलू नव्हता. त्यांनी सांगितलं याच्यात जी वस्तू तू टाकशील ते डबल होईल. म्हणजे सोन्याची एक जर अंगठी टाकली तर त्याच्यात 2 होणार. गुरुकृपेनं हा लवकरच श्रीमंत झाला. त्याच्या शेजाऱ्यानं पाहिलं, अरे आपला शेजारी आपल्या बरोबरीला राहिलेला नाही. आजकाल आपल्याला आपण कमी याचं दुःख नाही, समोरचा पुढे जातोय याचं सगळ्यात मोठं दुःख मनुष्याला आहे. शेजाऱ्याचं सुख आपल्याच्यानं बघवत नाही. आणि म्हणून तो म्हणाला, रे बाबा तू काय केलं मला सांग, मी सुद्धा करतो. यानं सांगितलं सगळं, जसं सांगितलं. काय फुलाचं अंतरून टाकलं, बर्फाच्या लाद्या घेतल्या, त्याच्यावर गाद्या टाकल्या, कूलरच्या पाण्यामध्ये आईस क्यूब टाकले, बर्फाचे तुकडे टाकले, कूलर लावून दिलं. आता हा म्हणाला मी सुद्धा गुरुजींना बोलवार, तशी सेवा करणार. यानं सुद्धा गुरुजींना बोलवलं. गुरुजींची गाडी थांबली, तिथून फुलाचं अंतरून टाकून आणलं. गुरुजी येत आहेत म्हणून बेडवर बसण्यासाठी बर्फाच्या लाद्या, त्याच्यावर गाद्या टाकल्या. आणि जसे गुरुजी चालत आले त्या बर्फाच्या गादीवर बसले. गुरुजीनं लगेच उडी मारली. का? याचे गुरु आले होते उन्हाळ्यामध्ये आणि याचे गुरु आले होते भर हिवाळ्यामध्ये. आता हिवाळ्यामध्ये आधीच थंडी वाजते, त्याच्यातल्या त्यात खाली बर्फ म्हटल्यानंतर आता गुरुजी म्हणाले मी बसत नाही. एवढ्यामध्ये पत्नी बोलली ऐका, गुरुजी जर गादीवर बसले नाही तर कमंडलू गेला. मग काय करायचंय? मुलांना पकडा म्हटले. 2 जणांना हात पकडले आणि 2घांना पाय पकडले. गुरुजी सांगतायत अरे मूर्खांनो मला सोडा, थंडी वाजते सोडा. एवढ्यात पत्नी म्हणली ऐका पतिदेव, एक राहिलं. काय राहिलं होतं? कूलर. लावलं कूलर, त्यात टाकले बर्फाचे तुकडे आणि लावलं कूलर. आता या गुरुजीची जागेवर कुल्फी झाले ना. मला सांगा हे गुरुजी त्याला श्राप देतील का आशीर्वाद देतील? तुम्हाला तुमच्या चप्पलची शपथ आहे म्हणून बोला. काय देतील, श्राप की आशीर्वाद? श्राप. का? दोघांनी एकच काम केलं, पण कोणतं कधी करावं हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. तेव्हा महाराज म्हणतात, तुम्ही म्हटले ना, लोक म्हणाले महाराज सांगतो तू माझी बजारी विठाला नाहीतर गेला जन्म, आमचा जन्म व्हायला घालायच नाही. आम्हाला पटलं, आजपासून आम्ही भक्ती मार्गाला लागणार. तेव्हा महाराज म्हणतात कधी लागायचं हे कळणं महत्वाचं आहे. अभंगाचं दुसरं करता बरोबरी करता बरोबरी Thank you.
करिता भरोवरी दुरावशी दुरी भावाची पुरी भावसी. अरे बाबा, तुम्ही भक्ती मार्गाला लागणार, पण कधी लागावं हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. कारण हल्ली आपल्या समाजामध्ये एक गोष्ट प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ठाम भरून बसली, कोणती? भक्ती करायची, पण कधी? म्हातार झाल्याच्या नंतर. लहानपण म्हणतात खेळायचा वेळ आहे. अहो तुम्ही बघा, आजकाल महिलांना म्हटलं ना, का हो तुम्हाला मुलगा कसा पाहिजे, त्यांनी म्हणतात मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. मुलगी कशी पाहिजे? मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे, झाशीच्या राणीसारखी मुलगी पाहिजे. पण संत म्हणतात आपुलिय हिता जो वसे जागता धन्य माता पिता तयाची. मग आज आपण आपल्या मुलाबाळांना शिकवण लहानपणापासून ते देतोय का नाही? छत्रपती शिवराय लहानपणापासून मोठे होताना गीता, रामायण, महाभारत, भागवत या कथा ऐकू ऐकू मोठी झाली. आज आपली लेकरं, आज आपली मुलं बाळं ते ऐकून मोठी होतात का नाही? कारण आपण काय करतोय? करिता भरोवरी, आज बजू उद्या बजू, आयुष्य पडलेलं आहे. एखाद्या मात्या पित्यांना म्हटलं ना, का हो लहानपणापासून तुमच्या मुलाला हा मंत्र द्या ना, रामकृष्ण द्या, ओम नमः शिवाय द्या, म्हणजे आपल्या संस्कृतीची जाणीव त्याला झाली पाहिजे. तर खेड्या भागामध्ये तरी वातावरण थोडं चांगले महाराज. सिटी भागामध्ये काय म्हणतात? नाव धिस टाइम इज ओनली अँड ओनली फॉर एज्युकेशन. हा वेळ फक्त आणि फक्त शिक्षणासाठी आहे, दुसरं कशासाठी नाही. मग ती लेकरं एज्युकेशन घेतात, इकडं रामकृष्ण हरी म्हणणार नाही. मग त्यांचे स्पेशल मंत्र असतात, कोणते? त्यांना रामकृष्ण हरी चालत नाही, मग त्यांची मंत्र चीन टबाक डमडम हे चालतं. त्यांची मंत्र कोणती? सचिन रस प्याला ये म्हणलं माय. या गोष्टी ऐकू ऐकू ती लेकरं मोठी होतात. अजून ती लेकरं म्हणतात मायबाप जाऊ दे चुलीत. त्यांचे एकच मंत्र आहे, कोणतं? आपाचा इशे लई, आपाकडं क्रेडिटचं गेले, आपाचं घरात नाही आणि आपाचा बाहेर लई. आणि आज निवडलेला अभंगाचं प्रथम चरण काय? पुढं पाठ माग सपाट. किती वेळ सांगितलं असेल मी आजच्या अभंगाचं प्रथम चरण? कारण अभंग सुटला पाहिजे यासाठी 10च्या जास्त वेळ सांगितलं असेल, पण ते पाठ होणार नाही का? कारण आपण आपल्या मुलाबाळांना फक्त एज्युकेशन देऊन मोठं करत आहो, आपल्या संस्कृतीची जाणीव नाही. पण मला फार आनंद झाला की या येळी नगरीमध्ये आपल्या धर्माबद्दल कित्येक जण जागरूक आहे. नवे नवे गडकिल्ल्यावर गेल्यासारखं वाटतंय. असं छत्रपती शिवाजी आपण आपल्या मुलाबाळांना लहानपणापासून भक्ती मार्गाला लावायला पाहिजे. आज प्रत्येक आईच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे, ती आई काय म्हणते? मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. आपण काय म्हणतोय? अरे मेल्यावर रडायची गरज नाही, जिवंत आहे तोपर्यंत सेवा कर. पण आपली मुलं बाळ सेवा करतील कधी? जेव्हा आपण त्यांना चांगले संस्कार देऊन मोठे करू. मग लहानपणापासून टीव्ही पिक्चर मोबाईल पाहून जर मोठं केलं तर खरंच आपला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा घडेल का? नाही. मग महाराज म्हणतात करिता भरोवरी, लहानपणापासून आज भजो उद्या भजू असं करू नका. स्वतःही लवकर भजा आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा लवकर भजायला लावा. बघा मी नेहमी सांगते, छत्रपती शिवरायांसारखा मुलगा आपल्याला सुद्धा मिळेल, पण त्यासाठी आधी मासाहेब जिजाऊ घडणं महत्त्वपूर्ण आहे का? कारण छत्रपती शिवराय घडले याचं कारण काय? तर म्हणतात माता जिजाई होती शोभाची आई,
म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप आज शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप आज शिवबा जन्मला. माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप आज शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की. बघा छत्रपती शिवराय घडले कारण काय, माता जिजाई होती शिवबाची आई आणि म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. अहो छत्रपती शिवराय यांच्यामध्ये आणि आपण आपल्या मुलाबाळांना देतो या संस्कारामध्ये काय फरक आहे. पहिला विषय, गीता रामायण महाभारत या कथा ऐकून छत्रपती शिवराय मोठे झाले, म्हणजे आपली संस्कृती उराशी बाळगून मोठे झालेले आहेत. दुसरा अजून पुढचा विषय, आज आपण आपल्या मुलाबाळांना शिकवण काय देतोय, आय मी अँड माय सेल्फ, फक्त स्वतःचा विचार कर, बाकीचं आपण बघून घेऊयात. छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी ही शिकवण दिली होती का? अजिबात नाही. तुम्ही बघा, जेव्हा अफजल खान नावाचं मोठं संकट आपल्या स्वराज्यावर चालून आलं होतं, तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली. छत्रपती शिवराय समोर बसून आहे, मासाहेब जिजाऊ समोर बसून आहे, सर्व सरदारांची बैठक बसली. या सर्व सरदारांच्या बैठकीमध्ये फक्त एक वाक्य सर्व सरदारांनी मिळून छत्रपती शिवरायांना सांगितले, राज खानाच्या एवढ्या मोठ्या सेनेपुढे आपल्या मुठभर मावळ्यांचा टिकाव लागणं अवघड आहे, पण आम्ही लढाईला घाबरतोय अशातला भाग नाही. अहो लाख मेले तरी चालेल आपले, पण लाखांचा पोशिंदा म्हणजे तुम्ही वाचले पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा, थोडं वेळासाठी, काही वेळासाठी कुठं तरी लपून बसा किंवा कुठं तरी लपून जा, थोडं पळून जा, म्हणजे हे संकट टळेपर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा आपण आपली जी कार्य आहे पुन्हा उभी करू, स्वराज्य पुन्हा उभं करू, परंतु आपू शकणार नाही. आपल्यासारखी आई असती ना तर आपण काय म्हटलं असतं, ते स्वराज्य जाऊ दे चुलीत, प्रजा जाऊ दे चुलीत, तू वाचला पाहिजे, तू पळ. परंतु मासाहेब जिजाऊंनी ही शिकवण दिली का? नाही. छत्रपती शिवराय तर शांतच आहे महाराज. मासाहेब जिजाऊ पुढं आलून बोलल्या आणि काय म्हणतात, काय म्हटलात तुम्ही, छत्रपती शिवरायांनी पुढं पळून जावा? अजिबात असं घडणार नाही, कारण शिवबा केवळ माझ्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या आईने एकदा आपला पुत्र गमावला तर 72, पण भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. ही शिकवण मासाहेब जिजाऊंनी दिली महाराज. आज आपली युवा वर्ग थोड्या थोड्या गोष्टीवर नशा करतात, दारू गुटखा तंबाखू या गोष्टीच्या मार्गाला लागतात. त्यांना जर विचारलं ना का हो का करता, तर त्यांनी म्हणतात टेन्शन यायलं म्हणून दारू प्यायलोय, टेन्शन यायलं म्हणून गुटखा खायलोय. अफजल खान नावाचं एवढं मोठं संकट आलं होतं, शिवराय असंच म्हटले का मावळ्यांना, चला मावळ्यानो दारू आणा पिऊयात, चला मावळ्यानो एवढ्या संकट मोठं आलंय, चला लवकर गुटखा खाऊ लागेल, दारू पियावं लागेल, हे सांगितले का? नाही. मासाहेब जिजाऊच्या चरणाचा स्पर्श घेतला, आशीर्वाद घेऊन सांगितले की या अफजल्याचा कोथळा बाहेर काढून या मातीत गाडून त्याला इथंच पुन्हा आणणार. म्हणतात ना, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, उभा खान टरटरा फाडला, उभा खान टरटरा फाडला, सारे मी होते वागला, जुंडरच्या मागाला धराया आले गेले असे किती, अहो आले गेले असे किती. दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, त्या दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद छत्रपती शिवरायांमध्ये आली. संस्कार हे मासाहेब जिजाऊंनी दिलेले आहेत. मग आज आपल्याला तसा मुलगा पाहिजे, पण आपण आपल्या मुलाबाळांना संस्कार काय देतोय बाळा? एखादा सहलीला जरी आपला मुलगा झाला तरी आपण काय सांगतोय, बाळा
बसमध्ये बसताना मध्ये भागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं गाडी समोरून ठोकली तरी तुला काही होणार नाही, ड्रायव्हरनं गाडी मागून ठोकली तरी तुला काही होणार नाही. लोकांचं मरू दे, उलथू दे तिकडं, आपलं सुरक्षित राहिलं पाहिजे हा विचार आपल्या आईवडिलांचा आहे. परंतु छत्रपती शिवरायांसाठी माँसाहेब जिजाऊंनी हा विचार केला नाही. अहो, प्रचलित अशी कथा छत्रपती शिवरायांबद्दल. एकदा म्हणतात छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना गडाच्या बाहेर पाहिले काही महिला नाचत आहेत, पुरुष आनंद घेत आहेत. आऊसाहेबांकडे गेले, आऊसाहेब चला ना, आपण पण जाऊयात ना, आपण पण आनंद घेऊयात. आपल्यासारखी आई असती तर म्हणत होती चल बाबा, तूच कशाला, मी सुद्धा सोबत येतो, तू बघ मी सुद्धा बघतो. आज गावातल्या गावात कीर्तनाला आपण मुला मुलींना आणणार नाही, पण इथून 10-12 किलोमीटरवर महिला नाचायचा कार्यक्रम असेल तर आपले युवा वर्ग तिथं जातात. बरं, जाताना आपल्या माता-पिता त्यांना काय सांगतात, बाबा हेल्मेट घेतलं ना, पेट्रोल आहे ना, रुमाल घेतली ना, मोबाईल आहे हो, चार्जिंग आहे हो, पैसे घेतले हो, सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित जाय व्यवस्थित ये, हा एवढ्या सगळ्यात ताकीद देतात. पण एकही आई उठून म्हणत नाही अरे मूर्खासारखा महिला नाचायला जायचं गरज नाही. कारण प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जन्म झालाय, जिथं छत्रपती शिवरायांसारख्या राजाने आपल्याला सांगितलंय स्त्रियांना नाचवणं नाही तर स्त्रियांना वाचवणं हा आपला प्रथम धर्म आहे. हे आपण सांगत नाही. बघ, छत्रपती शिवरायांना माँसाहेब जिजाऊंनी तेच सांगितले, राज तुम्हाला मोठा शिलवान राजा व्हायचंय, स्त्रिया नाचवणारा नाही, स्त्रिया वाचवणारा राजा व्हायचं आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिकवून द्यायला पाहिजे. तुम्हाला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा पाहिजे ना, मग लहानपणापासून शिकवून द्या बाळा. एखाद्या रात्री तुला एखादी मुलगी जर एकटी भेटत असेल तर ती तुझ्याकडे चालून आलेली संधी नाही, ती तुझी जबाबदारी आहे की ती मुलगी तिच्या शरीराला धक्का न लागता तिच्या घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे. कारण स्त्रियांचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे, स्त्रियांचं भक्षण करणं अजिबात नाही. ही शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली. मग हे संस्कार आपण आपल्या मुलाबाळांना द्यायला पाहिजेत. म्हणून तर संत म्हणतात की आपुलिया हित जो असे जगता धन्य माता पिता ते याची का म्हटलंय, कारण जसे संस्कार तशी मुलं मुली घडणार. मग छत्रपती शिवरायांसारखा मुलगा आपल्याला आपल्या पोटी जन्माला पाहिजे तर माँसाहेब जिजाऊंसारखे संस्कार सुद्धा द्यावे लागतील. मी असं म्हणत नाही तुम्ही शिक्षण देऊ नका, पण एज्युकेशन सोबत संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. आपल्या डोक्यामध्ये शिक्षणाचा अर्थ काय हो? सध्या शिक्षण म्हणजे फक्त डिग्र्या घेणं. मी नेहमी सांगते एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू द ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता घेतलेल्या डिग्र्या याला शिक्षण म्हणत नाही. आवर डिग्री जस्ट अ पीस ऑफ पेपर, फक्त कागदाचा तुकडा आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. शिक्षणाचा खरा अर्थ काय? म्हणजे त्याच्यामध्ये पेक्षा न शिकलेला अनपढ गवारा 1000 पटीने बरा आहे. शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांपुढे झुकायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा न शिकलेला खूप चांगला आहे. म्हणून म्हणतात अवर रिअल यावरून ठरतं हवं आहोत. म्हणून शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ लेकरांना समजावून सांगा. शिक्षणासोबत आपण त्यांना संस्कार द्यायला पाहिजे. मला अभिमान वाटतो आपल्या येळी गावाचा की गावामध्ये एवढं युवा वर्ग मिळून वाईट कोणतेही कार्यक्रम महिला नाचवायचे ठेवण्यापेक्षा सर्व एकत्रित आले सुंदर असा भव्य दिव्य असा सप्ताह सुद्धा साजरा केलेला आहे. एकट्याचा नव्हे खेळ, एकटा कुणी उठून सप्ताह साजरा करू शकत नाही. कारण अवघड आहे, एवढं अवघड आहे. लोक म्हणतात ना माणसं आडवी गेली तर पुढे जाऊ नये, आडवी जाऊ तरी काम होत. म्हणून बघा 4 लोक फार महत्वाची. वेळ द्यावं आणि मोकळं. 3 लोक आपलं काम बरोबर काहीच जमत नाही, काहीच करत नाही, त्यांना निदान चांगलं होते ते गुपचूप बसून ऐकून पाहावं. परंतु चौथा काम करतो. कशाला लागतो सप्ताह, कशाला लागतं कीर्तन, कशाला करायचं हे, कशाला करायचं ते. बघा बरीच लोक म्हणतात कथा कशाला लागते, वेस्ट ऑफ मनी. कीर्तन कशाला लागतं, वेस्ट ऑफ मनी. सप्ताह कशाला लागतो, वेस्ट ऑफ मनी. असं म्हणणाऱ्यांसाठी माझा फक्त एक प्रश्न आहे. बघा आपण जे अशा समाजामध्ये जे लोक आहे गुटखा खातोय, एक पुडी 5 रुपयाला, कॉमन आकडा मी सांगते, मी कधी खाल्ली नाही बरं का, फक्त एक कॉमन आकडा सांगितला, एक पुडी 5 रुपयाला खाणारा
खातोय म्हणजे महिन्याभराचे किती व्हायले 1500 रुपये. 1500 रुपये महिन्याने एका वर्षाचे किती व्हायले 18. एक व्यक्ती 18,000 रुपये हे वैयक्तिक खर्च झाला. समजा बायकोनं धुतली तर तो खर्च वेगळा, मित्राला खाऊ घातली, पाहुण्यांना खाऊ घातली तो खर्च वेगळा. एक व्यक्ती 18,000-20,000 रुपये खर्च करून अशी लाविलाज बिमारी घरी घेऊन येतोय ज्याचा लाखो रुपये दिले तरी विलाज होत नाही. मग सप्तासाठी एवढ्याला 18,000 20,000 आपल्याला मागतात का नाही. पण तरी सुद्धा लोक म्हणतात सप्ताह म्हणजे वेस्ट ऑफ मनी. सप्ताहामध्ये सप्ताहामध्ये काय होतं, सप्ताहामध्ये काय होतं, बाकीचे विषय सोडा. एक सगळ्यात मोठा विषय सप्ताहामध्ये काय होतं मी तुम्हाला सांगते. सप्ताहामध्ये काय होतं याचं उत्तर आहे का. दिवाळी सारख्या मोठ्या सणामध्ये सुद्धा परिवार तू आपली नातेवाईक मिळून जो आनंद नाही ना महाराज, तो या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये अखंड 18 पगड जातीचा समाज मिळून लुटत असतो. एकत्रित येतोय आपण सर्व समाज एकत्रित येणं ही काळाची गरज सुद्धा आहे. कारण छत्रपती शिवरायांनी आपल्याला हेच सांगितले बघा. बरीच जण म्हणतात कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज कशासाठी. कीर्तन हे हरी कीर्तन आहे. लक्षात घ्या आज कीर्तन शिल्लक राहिले, देवळातील देव शिल्लक राहिले. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण छत्रपती शिवराय यांनी कधीच जातीचं राजकारण केलेलं नाही. 18 पगड जाती 16 सार समाज मराठमोळा स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरे स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरे पायरा जाग शुभ माझा ग बसला घोड्यावरी पायरा जाग बसला घोड्यावरी छत्रपती शिवरायांनी अजून कोणत्या गोष्टी केल्या आहेत बघा. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय जातीवर नाही तर या मातीवर प्रेम करा. कारण जेव्हा जेव्हा जातीवर आपण प्रेम करेल तेव्हा आपला समाज विखुरला जाईल. याचा तिसरा कुणीतरी येऊन फायदा घेणार म्हणजे घेणार. आणि तुम्ही बघा ना मला कुण्या समाजाला काही बोलायचं नाही, मला कोणत्याही जातीला काही बोलायचं नाही, कोणत्याही धर्माला काही राहतात. जेव्हा आपले हिंदू लोक एका ठिकाणी एकत्रित येतात तेव्हा आपला सगळ्यात मोठा प्रश्न पहिला कोणता. एका ठिकाणी उभं राहायचं आहे. कारण हा भगवान आहे. समाज एकत्रित मिळून नाही राहिला तर काय नुकसान होणार. दोन माकडं होती, त्या 2 माकडाला एक लोण्याचा गोळा सापडला. आता 2 माकडांनी मिळून खायचा ना, ही दोघं भांडण करू लागली. पहिलं माकड म्हणाला ए मी श्रेष्ठ आहे, दुसरं म्हणाला ए मी श्रेष्ठ आहे. दोघांची लागली भांडण. या तिसऱ्यानं लोण्याचा गोळा पाहिला, त्याला वाटलं हा आपला झाला. इकडल्या माकडाला सांगितलं ए मी तुझ्याकडून आहे, मी तुझा भाऊ आहे, तुझ्याकडून आहे, मी तुम्हाला लोण्याचा गोळा वाटून देतो, न भांडण होता. आता या तिसऱ्यानं काय केलं, एक तराजू घेतलं, वाट्या एकीकडून लोण्याचा गोळा जास्त ठेवला,
नव्हता, याची पुन्हा भांडण देतो. इकडला सुद्धा हात घातला लोण्याचा गोळा अख्खा तोंडात. या दोघांच्या भांडणीमध्ये त्याने आपला फायदा करून घेतला, सगळा लोण्याचा गोळा तोंडात गेला. आपल्या भांडणीमध्ये तुझी जात श्रेष्ठ का माझी जात श्रेष्ठ, तुझी जात श्रेष्ठ का माझी जात श्रेष्ठ. अहो हल्ली इकडे एका जिल्ह्यामध्ये घडलेली घटना, छत्रपती शिवरायांचं स्मारक बसवण्यासाठी भांडण करावे, आपल्या आया बहिणीची आबरू त्यांनी कपडे फाडले. कशासाठी? फक्त स्मारक तिथे राहावं नाही यासाठी. छत्रपती शिवरायांना उद्देशून जो व्यक्ती जातीचं राजकारण करते त्यांनी फक्त एक लक्षात घ्या, छत्रपती शिवराय हे एकमेव राजे होते ज्यांनी 18 पगड जातींना एकत्र आणून फक्त स्वराज्य या गोष्टीवर कार्य केलेलं आहे. हा कोण्या जातीचा विषय, हा कोण्या धर्माचा विषय. जो स्वराज्याचा पाईक आहे तो आमचा भाऊ आहे. जो स्वराज्यावर वाकडा डोळा टाकेल त्याच्या छातीमध्ये एकच भगवा झेंडा टाकून याच मातीमध्ये त्याला गाडलं जाईल. ते छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. मग ही शिकवण आपण आपल्या लहान लहान मुलांना दिली तेव्हा छत्रपती शिवरायांसारखी आपली मुलं बाळ घडू शकतात. आणि म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात कधीपासून ही शिकवण द्यायची, लहानपणापासून. कारण लहानपणापासून आपली संस्कृती आपले संस्कार जर लेकरांनी पाहिले तरच त्यांनी वाईट मार्गावर जाणार नाही. आणि महाराज म्हणतात करिता घरोघरी आज वजू उद्या वजू परवा वजू असं जर कशाला या भव नदीच्या पुरामध्ये स्वतःही वाहून जाणार, आपली मुलं बाळ सुद्धा वाहून जाणार. मग लहान आहे तोपासून तेव्हापासून मुलांना आपल्या संस्कृतीची आपल्या धर्माची शिकवण आपण द्यायला पाहिजे. एकदा सर्वांनी मिळून भजन करायचंय. विठ्ठल सोबत टाळी वाजवायची. पखवाज वादक जेवढे बोल त्यांच्या पखवाजावर वाजवतील तेवढे तुम्हाला टाळीवर वाजवायचे. त्यांच्या नंतर समजा त्यांनी वाजवलं 1 2, त्यांच्या नंतर आपण किती वाजवणार 1 आणि 2. सर्वांच्या हातवर. महिला वर्ग तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून हातवर. युवा वर्ग तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ आहे म्हणून हातवर. सर्वांचे वर. हा 1 2 3 तुम्हीच वाजवा, फक्त तुम्हीच वाजवा. भगवंताची भक्ती करा, नाहीतर हा आपला जन्म व्हायला जाणार. पुढे म्हणतात करीना बरोबरी दुरावशी दुरी भवाची तुरी भावसी. आज वजू उद्या वजू परवा वजू असं जर कशात या भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाणार. म्हणून लहान आहे तोपर्यंत स्वतः सुद्धा भक्ती मार्गाला लागा आणि मोठं झाल्याच्या नंतर आपल्या मुलांना सुद्धा लहानपणापासून भक्ती मार्गाला लावा. कारण लहानपणापासून लागली तरच त्यांचं भक्तीमध्ये मन लागेल, नाहीतर रडून पडून फायदा नाही. मोठं झाल्याच्या नंतर वाईट मार्गाला गेले की माता पिता वर्ग रडतात, देवा तू माझ्यासोबत काय केलं. संत म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे. आपलं काम कसं झालं तुम्हाला सांगा. म्हणतात ना काम हे बुरे बुरे
आंब्याचं झाड लावल्याच्या नंतर आपल्याला आंबा खायला मिळणार का? नाही. शेवटी संत म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं गेले कर्म झाले त्याची भोगाले उपजले म्हणे 80 किती. मग आज आपली मुलं बाळ वाईट मार्गाला जातात याचं कारण काय? लहानपणापासून भक्ती मार्ग नसल्यामुळे. एक दृष्टांत तुम्हाला सांगते महिला वर्ग बघा की आपली मुलं बाळ आपलं युवा वर्ग जे वाईट मार्गाला आज आपल्याला जाताना दिसतं याचं कारण काय? तुम्ही बघा आजकाल माता पिता वर्ग म्हणतात आजकालची मुलं चांगली राहिली नाही, पळून चालली, माता पिताचं ऐकणं गेली, नुसतं प्रेम करायली. आता या चूक कुणाची? लहानपणापासून मोठा होईपर्यंत आपण आपल्या लेकरांना काय ऐकून मोठं करतो? आपला इतिहास, गीता, रामायण, महाभारत नाही. आपली लेकरं काय ऐकून मोठी होतात? हा टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार, किंवा आलू का चालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, किंवा चिव चिव चिमणी, काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाना. या गोष्टी ऐकू ऐकू आपली लेकरं मोठी होतात. मग जसं ऐकून मोठी झाली तशा प्रकारे वागतात. आज आपली लहान लहान लेकरं प्रेमाचे पिक्चर त्यांच्या सोबत आपण बसून पाहतो आणि मोठी झाल्याच्या नंतर प्रेमाचे पिक्चर पाहून मोठी झालेली लेकरं ती खरंच क्रांतिकारक घडणार आहेत का? नाही. मग आपली लेकरं प्रेमाचे पिक्चर पाहून मोठी होतात आणि म्हणतात मायबाप गेले चुलीत, माझं जगलं पाहिजे प्रेम. आणि म्हणून प्रेमाचा सुद्धा अर्थ आपल्या मुलाबाळांना माहित नाही. आपली मुलं बाळ म्हणतात प्रभू श्री कृष्णांनी माता रुक्मिणींनी पळून लग्न केलं, लोक त्यांची पूजा करतात आणि आम्ही गेलो तर आमची बदनामी करतात. शिवजी तथा माता पार्वती दोघांनी प्रेम विवाह केला, लोक त्यांची पूजा करतात आणि आम्ही प्रेम विवाह करतो म्हटलं तर मायबाप चप्पल घेऊन माग लागतात. कारण आहे महाराज का? वर्ष 26 वर्ष ज्या मायबापांनी आपल्या मुलीला आपल्या मुलाला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, अहो त्या मायबापाला सोडताना पळून जाणाऱ्यांनी जर विचार केला नसेल तर तो मुलगा ती मुलगी पुन्हा आपल्याला सोडून दुसऱ्या सोबत जाताना खरंच विचार करेल का? अजिबात नाही. पळून जाणं ही आपली संस्कृती नाही. कारण आई वडिलांच्या अश्रूंनी सुरू झालेला संसार मनुष्याला कधीच आनंद प्राप्ती करून देऊ शकत नाही. कारण आई वडिलांना एवढं प्रेम या जगात कुणी करू शकत नाही. सी कळवळ्याची याटी करी लाभा विनप्रीती. सर्वोत्तम प्रेम जर कुणाचं असेल फक्त आणि फक्त आई वडिलांचं सांगितलेलं आहे. त्या आई वडिलांना दुखून जर आपण पळून लग्न करत असेल, त्या आई वडिलांची इज्जत जर चार चौकामध्ये खाली जात असेल तर आपलं जीवन कधीच सुखमय होऊ शकत नाही. मग प्रेम विवाह करू नका अशातला भाग नाही. करा ना. आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा मुलीला आपला स्वतंत्र वर निवडण्याची मुभा आहे, तुम्हाला सुद्धा आहे. पण आपण प्रेम केल्याच्या नंतर सगळ्यात मोठी चूक कोणती होती आपली वर्ग? प्रेम केलं का करिअर सोडलं, घर सोडलं, मायबाप सोडले, सगळं सोडलं, फक्त फोन घ्यायचा, व्हिडिओ कॉल, हॅलो 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 हॅलो. आणि नंतर जेव्हा आपला वेळ करिअरचा निघून जातो तेव्हा आपण आई वडिलांना म्हणतो बाबा मला ती मुलगी आवडते, मला तिच्याशी लग्न करून द्या. आपले स्वतःचे खायचे वांदे आपणच मायबापाच्या भरोश्यावर खातो. त्या मुलीला मायबाप कोण्या हिशोबाने हो म्हणतील. मग जेव्हा आपल्याला प्रेम होताना तेव्हा सगळ्यात आधी गोष्ट कोणती करा? स्वतःचं करिअर घडवा. अहो नवे चार चौघामध्ये आपल्या वडिलांची मान सुद्धा उंच झाली
झाली पाहिजे, असं कर्तृत्व आपण स्वतःच घडवायला पाहिजे. असं जर कर्तव्य घडवलं तर स्वतःचे मायबाप सुद्धा आपल्या पाठीमागे उभे राहतील. पण आधी मात्या पित्यांची आपण नाव पुढे घ्यायला पाहिजे. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी फार कष्ट सहन केले महाराज. आईबद्दल सर्वजण बोलतात, पण एक वडील म्हणजे कोण? आईचं प्रेम दिसतं, वडिलांचं प्रेम दिसत नाही. वडील म्हणजे कोण तर म्हणतात, पुरामंदी माया ज्याच्या काळ्या धावानी दाखवा ना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गडा हाकला, वाटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या मुंगाया बापर, मुंगाया बापर. वडील म्हणजे कोण हे कळणं फार अवघड आहे. मग वडिलांनी आपल्यावर एवढे उपकार केले, त्यांची उपकाराची परतफेड म्हणून एवढं तरी आपण करायला पाहिजे. युवा वर्गाने आसवा कोणी माईर पुसताना, उरी मुग कदात तोया, गोष्ट बाबाची सांगताना, त्याच्या फाटक्यात दर्याला किती तिघडे जोडलेली, उभ्या आयुष्यात आले कशी कातर लावलेली. मला कसं तरी होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी मुंड गदात दोया, गोष्ट बाबाची सांगताना. वडिलांचं जीवनामधलं महत्व कसं आहे? तुम्ही कधी गाजरचा हलवा खाल्लाय का? बोला ये माय, कीर्तन संपलं, बोला. खाल्लाय ना? खा. शेवटचे 4 मिनिट राहिले आपले, म्हणून बोला. गाजरचा हलवा खाल्ला. गाजरच्या हलव्यामध्ये काय काय टाकतोय? लसूण, कांदा. नाही, तुम्ही नाही बोला तर मी काहीतरी सांगेल. काय टाकतात? गाजर. हा, बरं ते सोडा. गाजरच्या हलव्याला गोडव्या कशामुळे येतो? साखरेमुळे, बरोबर. ते साखर त्या गाजरच्या हलव्यामध्ये दिसते का? तुमची तर स्वयंपाक ते करतात का ते मला कळलं. उत्तर ते राहिले. बोला ना थोडं. हा, गाजरच्या हलव्यामध्ये साखर दिसत नाही, पण ती साखर नसली तर गाजरचा हलवा गोड लागेल का? नाही. मग वडिलांचं जीवनामधलं स्थान कसं आहे? गाजराच्या हलव्यामध्ये साखरेसारखं असेल तर दिसत नाही, पण नसेल तर जीवन पानसट झाल्याशिवाय राहत नाही. मग ज्यांना ज्यांना वडील आहे तोपर्यंत त्यांनी त्यांची किंमत करून घ्यायला पाहिजे. मेल्यावर रडून फायदा नाही हो. त्या वडिलांनी आपल्या स्वतःचं जीवन अख्खं जीवन पणाला लावले. कशासाठी? माझा मुलगा हे सगळे सुरक्षित राहिले याच्यासाठी, आपल्या मुलाचं जीवन पुढे चांगलं जाण्यासाठी. युवांना माझी विनंती आहे, आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची आपण कार्य करायला पाहिजे. आणि असं जर नाही केलं मग शेवटी संत म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि म्हणून शेवटचं तुम्हाला सांगते, जोपर्यंत माता पिता वर्ग आपण चांगले संस्कार देणार नाही तोपर्यंत आपलं युवा वर्ग चांगलं घडणार नाही. तुमच्या गावामध्ये ते सांगायची गरज नाही, कारण एवढा सत्ता सर्व युवा वर्गानेच मिळून उभा केलेला आहे. आणि ही पुणे कुणाची आहे तर तुम्ही सर्व गावकऱ्यांची, सर्व गावातल्या माता पित्यांची. मला वाटतंय तुमच्या गावाचा पत्ता, येळी गावचा पत्ता अजून कलियुगाला लागलेला नाही. आणि म्हणून एवढा विकास गावचा आहे, एवढे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण कीर्तनरूपी सेवेमध्ये उपस्थित आहेत. गच्च मंडप सुद्धा भरलेला आहे. आणि सगळी कृपा कुणाची आहे? माता पित्यांनो, तुमची आहे. आई, जोपर्यंत तुम्ही त्यांना संस्कार चांगले देत राहाल तोपर्यंत आपली मुलं बळ लहानपणापासून, बरं का, कुंभार मटक्याला आकार देतो ओला असताना, भाजल्याच्या नंतर आकार देतो म्हटलं ते तुटून जाईल, ते कामी येणार नाही. मग लहान आहे तोपर्यंत संस्कार दे. बघा, एक गाव होतं, त्या गावामध्ये सुंदरचं सप्ताहाचं नियोजन असताना पहिल्या दिवशीचा कीर्तन करायला त्यांनी सांगितले की बाबा लहानापासून मोठ्या मुलाला कीर्तनामध्ये आणत राहा. आणि ऐकतात सर्वजण, मनावर कुणी घेत नाही. एका महिलेनं मनावर घेतलं आणि ती म्हणाली, उद्यापासून मी माझ्या मुलाला रोज कीर्तनामध्ये घेऊन जाणार. आता दुसरा दिवस आला, कीर्तनामध्ये ती आपल्या लहान मुलाला घेऊन आली. मुलगा लहान होता, मध्यस्थी बसली, हात जोडण्यासाठी नमन सर्वांनी केलं. वातावरण शांत झालं. महिलांना माहिती, आपला मुलगा लहान असताना
गर्दीमध्ये जर बसला गर्दीमध्ये तर त्याला शी नाही तर सू काहीतरी येणार म्हणजे येणार, आपल्याला तो उठवणार म्हणजे उठवणार. अशापैकी मध्यस्थी बसून असेल की आईचा मुलगा, जसं वातावरण शांत झालं हात जोडला, तो मुलगा उठला ना आपल्या आईला म्हणाला आई मला सू आली. एवढ्या मोठ्यानं म्हटला, पेंडॉल मध्ये सगळी लोक तिच्याकडे बघून हसू लागली. आता त्या आईला थोडा अपमानपणा वाटला, तिने त्याला घरी घेऊन गेली, समजावून सांगितले बाळा उद्यापासून जेव्हा तुला कीर्तनात सू येईल तू सू आली म्हणायचं नाही. आता मुलाने विचारला आई, तो मुलगा लहान होता त्याला काही एवढं कळत नव्हतं, आई सूला सू नाही तर मग काय म्हणायचं. त्या आईने सांगितले बाळा उद्यापासून जेव्हा तुला सू येईल तू म्हणायचं आई मला गाणं म्हणायचं, आई मला गाणं म्हणायचं. तू असं म्हणशील तेव्हा मी समजून जाईल की तुला सू आली मी तुला घेऊन जाईल. आता यांचं झालं, तिसऱ्या दिवशी कीर्तनाला आले, त्याला सू आली तो म्हणायचं आई मला गाणं म्हणायचं, आई त्याला घेऊन जायची सू करायची, पुन्हा कीर्तनात येऊन बसायची. दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा सगळे दिवस झाले, 8वा दिवस आला काल्याचा. आईची बिघडली तब्येत. आई म्हणाली बाळा आजच्या दिवस कीर्तनाला जाऊ नये, माझी तब्येत ठीक नाही. मुलानं पकडला बालहट्ट. शेवटी आपल्या शास्त्रानुसार 2 हट्ट पूर्ण करावेच लागतात. पहिला म्हणजे बालहट्ट, दुसरा म्हणजे स्त्री हट्ट. सॉरी तुम्ही बघून फायदा नाही, स्त्री पुरुष हट्टाची काही माहिती आलेली, तुमचा हट्ट धरून फायदा होणार नाही. बाल असतं स्त्री हट्ट पूर्ण करावे लागतात. त्या आईने विचार केला काय करावं. तिने आपल्या सासूबाईला आवाज दिला, ऐका सासूबाई तुमचा नातू त्याने जिद्द पकडली कीर्तनाला जायचे, मग एक काम करा तुम्ही त्याला आजच्या दिवस कीर्तनाला घेऊन जा ना. आजी म्हणाली ठीक आहे आज जाणार, पण गाण्याचा राग सांगायचं विसरून. आता हे गेले मध्ये भागी बसले, अर्धा तास कीर्तन झालं, त्या मुलाला आली सू. आईनं काय शिकवलं होतं, काय शिकवलं होतं, तो उभं राहिला आपल्या आईला आजीला म्हणाला हे आजी आजी मला गाणं म्हणायचं. आजीला गाणं म्हणजे काय माहितीये का, त्या आजीला गाणं म्हणजे गाणं वाटलं, ती एवढी खुश झाली. शेजारच्या महिलांना सांगू लागली ऐक तुझा नातू फक्त कीर्तनात येतो धिंगाणे घालतो, माझा नातू कीर्तनात आला गाणं म्हणायचं सुद्धा शिकलेला आहे. एवढी आनंदी. शेवटी तो नातूला अजून म्हणाला अगं आजी सर्वांना सांगत फिरू नको, हे कॉमन आहे, गाणं प्रत्येकाला येतं. आजी म्हणाली बाळा गाणं प्रत्येकाला येत नाही, मग बरं ते जाऊ दे, चल लवकर कुठं गाणं म्हणायचंय, मी येणार नाही. मग कुठं जाऊ मी एकटा, जा त्या कीर्तनकाराच्या साईडला जा, सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, माझं नाव उंच झालं पाहिजे, सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, तू तिथं जाऊन गाणं म्हण. आजीला गाणं म्हणजे काय माहितीये का नाही, आज्याला माहित आहे ती आई तिथं हजर नाही. शेवटी तो मुलगा म्हणा मी जाणार नाही. आजी म्हणाली बस खाली. बसलो. लहान लेकरू कुठपर्यंत कंट्रोल करणार, पुन्हा उठलं. आजी आता मला अर्जंट गाणं आलं, मला गाणं म्हणाल. यावर आजी म्हणाली ठीक आहे तिथं जात नाही म्हणा, इथं म्हण, मला लाज वाटते. मग म्हणाली बस खाली. शेवटी बसला खाली. आता तो म्हणाला आता गाणं म्हणावंच लागेल. पुन्हा उठला. आजी आता काहीही पण मला अर्जंट गाणं आलं, मला म्हणायचं म्हणजे म्हणायचं. आजीला आला एवढा राग, कीर्तन स्वतः ऐकणं, मला ऐकू दे ना, गाणं म्हणतो म्हणायला, तिथं जात नाहीये, इथं म्हणत नाहीये. रागा रागात आजी म्हणाली तिथं जात नाही, इथं म्हणत नाही, एक काम कर मी कानात गाणं म्हण. आजी नातू म्हणाला मी म्हणाल ग, पण त्यानंतर तू मला हाणशील. आजी म्हणाली मी हाणणार नाही, तू म्हण ना, तू मला हाणशील. आजी म्हणाली आता जर नाही म्हणा तर नक्की मार खाशील. आता या नातूचं कसं झालं, प्यास लगी थी जोरों की पर पानी में जहर था, के प्यास लगी थी जोरों की पर पानी में जहर था, पीते तो भी मर जाते ना पीते तो भी मर जाते. काय करू त्याला कळलं, त्याला वाटलं जाऊ दे पिऊनच मराव, दोन्हीकडून मरायचं असेल तर बरोबर ना. शेवटी नातून विचारला आजी बघ बरं. आजी म्हणाली म्हणतू का कसं, कंटाळून गेलं. म्हणलं कानात गाणं. आता यानं कानात गाणं म्हणलं म्हणजे काय केलं. आता बघा दृष्टांत संपला, दृष्टांत विनोदाचा वाट संपला, सिद्धांत लक्षात घ्या. आपल्या एखाद्या आजीच्या कानामध्ये इथं एखाद्या नातून जर गाणं म्हटलं तर पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून चुकीचं कोण वाटेल हो, नातू बरोबर ना. आपण काय म्हणणार बाई त्या नातून असं असं केलं, किती उद्धट तो नातू आहे. असा नातू असल्यापेक्षा नसलेला बरा. सिद्धांत लक्षात घ्या, नुसतं असून मोकळं व्हायचं नाही. असा नातू असल्यापेक्षा नसलेला बरा. अशी कुठं मुलं असतात का, नाही नाही ते सगळे आपण त्या नातूला बोलणार. पण मला सांगा यामध्ये चूक त्या नातूची आहे, त्या आजीची आहे का शिकवणाऱ्या आईची आहे. शिकवणाऱ्या आईची आहे, कारण आईनं शिकवलं, आई उपस्थित नव्हती, आजीला कळत नव्हतं, आजीला माहित नव्हतं, नातूला कळत नव्हतं. मग अशा प्रकारे आज आपण आपल्या मुलांना टीव्ही पिक्चर मोबाईल दाखवू दाखवू मोठे करतो. चांगले आपल्या मुली तलवार घेऊन लढाई करायला जायच्या, मधात काही पिक्चर निघाले, त्या पिक्चर मध्ये हिरोईन भिंतीवर पाल पाहिली आणि त्या भिंतीवरच्या पालीला पाहून ती हिरोईन म्हणाली ओ माय गॉड चिपकली आ गई. पुढे खाली कॉकरोच पाहिला झुरळ,
त्या झुरळाला कोणती बनायची ओ माय गॉड कॉकरोच आ गया. आणि आपल्या मुलींना कळायला हिरोनी सारखं बनायचं असेल तर झुरळ आणि पालीला घाबरावं लागतं. हा आपल्या भारतीय महिलांचा इतिहास आहे का? नहीं. शिवरायांनी आपल्याला काय शिकवलंय? अरे बुंदेले हर बोलो के मोहल्ले सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. भारतीय महिलांचा इतिहास. महिला कोणत्याच गोष्टीमध्ये ना कमी कधी होत्या ना आता आहेत. जेव्हा ताराराणी साहेब तलवार घेऊन युद्धाला लढाईसाठी उतरला ना, तर संताजीराव धनाजीराव म्हणतात, अहो तुम्हाला आमच्या मनगटाच्या बळावर शक्तीवर विश्वास नाही का? आमच्यावर विश्वास नाही, कशाला तुम्ही लढाईमध्ये येता ताराराणी साहेब? तेव्हा ताराराणी साहेब म्हणतात, तुमच्या मनगटाच्या बळावर मला विश्वास आहे, पण तरी सुद्धा मी लढाईला युद्धामध्ये उतरता याचं एकमेव कारण हे त्या शत्रूला कळायला पाहिजे. औरंगजेबाला कळायला पाहिजे की मराठी मुली कोण आहेत. मराठी मुलींना ज्या हातामध्ये बांगड्या घालून फुगडी खेळता येते ना, वेळ आल्यानंतर स्वतःच्या आत्मरक्षणासाठी त्याच हातामध्ये तलवार घेऊन शत्रूची गर्दन सुद्धा मारता येते. हे शिवरायांच्या मुलींची पाहिजे. हा इतिहास आपल्या भारतीय महिलांचा आहे महाराज. ज्यांचं नाव ऐकलं तरी सुद्धा अंगाला काटा येते. त्या छत्रपती शिवरायांना आपण जाती जातीमध्ये वाटून नेले म्हणून म्हणतात ना, कष्ट केले माझ्या राजाने, जाती जातीत वाटून कारे. कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटून कारे. बलिदान दिले मावळ्यांनी, त्यांचे उपकार विसरू नका रे, त्यांचे उपकार विसरू नका रे. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जाती वाटमध्ये वाटून घेऊन कधीच त्यांचे उपकार विसरू नये. आणि म्हणून एकत्रित मिळून राहा. ऐक्य बल सामंजस्य तद्भावे सदुर्बल ही शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली आहे. शेवटी महाराज म्हणतात हे घडेल कधी, जेव्हा लहानपणापासून आपण त्यांना संस्कार देऊ. म्हणून करिता बरोबरी, आज वजू उद्या वजू परवा वजू असं करू नका. लहानपणापासून लेकरांना सुद्धा भजायला वा आणि स्वतः सुद्धा आपण त्यांना भजायला पाहिजे. शेवटी महाराज म्हणतात काय लागतं? लोकांनी विचारलं काय लागतं भजनासाठी? काही ना लगे एका भावाची, कारण तुका म्हणे आम्ही ठप्पाची शपथ घेऊन सांगतो म्हणतात, काहीही लागत नाही देव भुलला भावासी, देव भुलला भावासी. भगवंत फक्त एका गोष्टीला बोलतात ते म्हणजे साधारण आपल्या सात्विक भक्ती भावाला. जेव्हा गोपी आणि श्रीकृष्णाला पकडण्यासाठी माता यशोदा त्यांच्या मागे मागे पळत होते, सुंदर असं संतांनी रचलेला हा कोण आहे ज्याला तुम्ही पकडता? हा ब्रह्मविद्येचा जनिता घे, तुम्ही याला धरू पाहता घे, हा कैसा येईल हाता घे गोकुळच्या नव्हे, कुणाच्याही हाताला येणारा नाही. पण या भगवंताला पकडलं संतांनी कसं? धरिला पंढरीचा चोर, असं तसं नाही, गळा बांधून या दोर. म्हणून भगवंताला पकडण्यासाठी, भगवंताला भजण्यासाठी एकच लागतं ते म्हणजे काही न लगे एक भावची करानं, मनातील खरा सात्विक भक्तिभाव, दुसरं काही लागत नाही. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा तर असाच किंवा पेक्षा वेगळा आहे असं सांगू शकत नाही. बोलण्यातून जर कोणाला काही वाईट वाटत असेल, बोललेले लेकुरे वेळी वाकुडी तरी करा, क्षमा अपराध महाराज. तुम्ही सिद्ध आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचं आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुजरी भक्तपर्यंत पंजाब महाराज चालगणीकर शेवट हा भाऊसाहेब यादव महाराज आनंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करते. समस्त कलाकारांच्याही चरणी अर्पण करते आणि गावकऱ्यांच्याही चरणी अर्पण करते. बजरंगबलीच्या चरणी अर्पण करते. जेवढे काही चांगलं होतं भगवंतांनी दिलेलं होतं, जेवढ्या काही चुका असतील त्या माझ्या मी माझ्या बुद्धीचे दोष सुधरवण्याचा खूप प्रयत्न करेल. एवढी बोलून ही कीर्तन रूपी सेवा पूर्णविराम देते. या कीर्तन रूपी सेवेला आवर्जून उपस्थित असलेले बघा, कथा करून कीर्तनामध्ये बसणं फार अवघड आहे. मी स्वतः कथाकार आहे. उभं राहून 2 तास कीर्तनात पाय दुखत नाहीत बाबा, परंतु कीर्तन कथेमध्ये बसून खूप पाय दुखतात. खालचे तरी थोडं खेळण्यासाठी उठतात, कशासाठी उठतील, पण कथा करायला जसं आहे तसंच बसून राहावं लागतं. पण तरी सुद्धा वेळातून वेळ काढून त्यांनी कीर्तन रूपी सेवेसाठी सुद्धा उपस्थिती आपली दर्शवलेली आहे. हरिभक्तरान माणिक महाराज रेंगे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. अगदी गोड असं गायन ज्यांनी केलेल्या हरिभक्तपर्यंत संतोष महाराजांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. कथा हरिभक्तपर्यंत समाधान महाराज जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. हरिभक्तपर्यंत तात्याराव काका त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद म्हणते.
हरिभक्तपरायण ज्यांचं नाव घेतलं तरी तुम्ही तरुण जाशाल. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. हरिभक्तपरायण गोविंद महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता हरिभक्तपरायण विश्वजित महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी गोड पकवास तबला कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे. सुंदर लाभलेली साऊंड सिस्टीम. एकदा ऑपरेटर दादाचे सुद्धा मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. जेवढे काही कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. गावचे युवा पुढे येणं हे काळाची गरज आहे, पण त्यांना पुढे येऊ देणं ही वयोवृद्ध लोकांची कृपा आहे. बरेच गाव असे आहेत जिथं लोक म्हणतात तुम्ही गुन्ह्याला बसा, तुम्हाला काही कळत नाही. मग युवा वर्ग म्हणतात हे तू टाक, ते त्याची दोरी, तू काय करायचं ते कर. मग त्याने म्हणतात जातो आम्ही नाच गाणं पाहण्यासाठी. त्यापेक्षा थोडं स्वतःला बदला. बघा, बदलाव हा निसर्गाचा नियम आहे. शेवटी जनरेशन गॅप आहे. आपल्या जनरेशन मध्ये ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्या गोष्टी त्यांच्या जनरेशन मध्ये तशा असतील असं नाही. काळ बदलला, वेळ बदलला. आपली मुलं बाळं एखाद्या गोष्टीसाठी आपला विचार विमर्श घेत असतील तर त्यांच्या पाठीवर थोडं उभं राहायचं सुद्धा आपण शिकायला पाहिजे. युवा वर्गांना आपण मदतीचा हात द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे, माता पित्यांनी सुद्धा. म्हणून माझ्या कीर्तनातून जेवढं काही चांगलं वाटलं तेवढं घ्या, जेवढं काही वाईट वाटलं माझं मला परत द्या. शेवटी सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणून ही कीर्तन रूपी सेवा पूर्णविराम देत. शेवटी एक पोवाडा होईल, त्यानंतर सर्वांनी कीर्तन रूपी सेवेमधून आपापल्या बघा. छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव लॉंग फ्रेंड्स ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲटलीस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व सोशल मीडियावर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात एक तरी मित्र असावा ज्याने तुमचा चेहरा पाहून मनात काय दुःख ओळखलं पाहिजे. मित्रता असावी. कवी कलश आणि शंभूराजे यांच्यासारखी. बघा, जेव्हा शंभूराजांना औरंगजेबाने पकडलं होतं तेव्हा त्यांना सांगितले की आमच्याकडून नतमस्तक हो. कदाचित कवी कलश जर त्यांच्याकडून उडाले असते तर कवी कलशांचा जीव वाचला असता. पण कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांकडून बोलतात की अरे असतील तुझ्याकडं हाती असतील, तुझे घोडे असतील, तुझी तलवार असेल, तुझी सेना असेल, पण तरी सुद्धा फक्त 10 मिनिटासाठी माझ्या राजापाशी तू सेना बाजूला कर. धोक्याने पकडलेला आहे, फक्त 10 मिनिटासाठी त्याचे हात मोकळे कर. तुझ्या कोणत्याही खानदानीचा इथं इतिहास सुद्धा सापडणार नाही एवढी ताकद माझ्या छत्रपती संभाजी महाराजांमध्ये आहे. आणि त्यांनी सांगितले की असतील हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तेरी सारी. अरे औरंगजेबा के हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तेरी सारी है, फिर भी जंजीर में जकड़ा छावा मेरा आज भी सदुनिया पर भारी. म्हणून आता मित्रता त्यांच्यासारखी असावी. त्यांच्यासारखी मित्रता असेल ना. एक स्पेशल वाक्य येळी गावच्या युवा वर्ग मित्रमंडळींसाठी. चल मित्रा मिळून पार्टी करू, चल मित्रा मिळून ड्रिंक करू, चल मित्रा मिळून काय प्यायला जाऊ असं म्हणण्यापेक्षा चल मित्रा काहीतरी नवीन बिझनेस निर्माण करू जेणेकरून आपल्या आई वडिलांना आपल्यावर गर्व वाटला पाहिजे. चल मित्रा हरिपाठ करू, चल मित्रा नवे नवे पंचक्रोशी मध्ये आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे असा सप्ताह करू, असं मित्र येतही पाहिजे. आणि म्हणून येळी गावामध्ये तशी आहे. म्हणून एक वाक्य संपूर्ण येळी गावच्या मित्रमंडळांसाठी. कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, कि कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला आप जैसा हो तो ये दुनिया भी याद करती. शिवरायांनी काय शिकवून दिली? ब्रँड म्हणून ब्रँडच्या मागे लागू नका. मग शिवराय सुद्धा तशी वागले. शिवरायांचा कपडा कोणत्या ब्रँडचा होता? ब्रँडला नाव नाही, पण तो कपडा घालून जरी कुणी आला तरी मानाचा मुजरा करायला आपण थांबत नाही. पोवाडा आहे. जेव्हा छत्रपती शिवरायांची तलवार बाहेर निघत होती तेव्हा काय घडत होतं तर म्हणतात जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसाती शिवरायाची तलवार. जेव्हा तलवार बाहेर निघत होती किती मोठा सरदार असू द्या काय करतं मोठे मोठे ते सरदार जबानी घाली मरणारी शिवरायाची तलवार
कीर्तन विठ्ठला चॅनलचे ओनर एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्या संप्रदायाचा चांगला प्रचार करण्याचं माध्यम त्यांच्या हातामध्ये आहे आणि सुंदर प्रकारे ते म्हणतात ना, वाईट दाखवणारे कमी, चांगले दाखवणारे हे भरपूर आहेत आणि म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम देते. तुकाराम तुकाराम तुकाराम